तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी झाडे कोसळली, घरावर झाड पडल्याने मोठे नुकसान. नमस्कार, मी अमिता गावंडे आणि आपण पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. काल रात्रीपासून त्र्यंबकेश्वर शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. या वादळी पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी मोठी पडझड झाली असून झाडे उन्मळून पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सर्वात मोठी घटना गढई परिसरात घडली असून येथे एका घरावर झाड कोसळल्याने घराचे नुकसान झाले आहे. रात्रभर चाललेल्या वादळी वाऱ्यामुळे त्र्यंबकेश्वर शहरात ठिकठिकाणी झाडे कोसळली. डॉक्टर बोरसे यांच्या माऊली हॉस्पिटलजवळ एक झाड उन्मळून पडले, तर श्री महादेवी मंदिराजवळील जुने नांदुरकीचे झाडही जमीनदोस्त झाले. याशिवाय जव्हार रोड परिसरामध्ये तुकाराम शिरसाट यांच्या घराजवळ असलेले वडाचे मोठे झाड कोसळले. यासोबतच जांभळाची आणि आंब्याची लहान झाडेही या वादळात टिकू शकली नाहीत. तर गढई येथे थेट घरावरच झाड पडल्याने सदाशिव रोकडे यांचे घराचे मोठे नुकसान झाले आहे. घटनांची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा सौ त्रिवेणी सोनवणे यांनी तात्काळ नगर परिषदेचे पथक घटनास्थळी रवाना केले. भाऊराव सोनवणे आणि निलेश गायकवाड यांच्या टीमने तातडीने झाडे काढण्याचे काम सुरू केले. तसेच जव्हार रोड येथील वडाचे मोठे झाड हटवण्यासाठी माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे, सागर उचे आणि नामदेव कोरडे यांनी स्वतः उपस्थित राहून मदत कार्य राबवले. मात्र हे झाड हटवत असताना नगर परिषदेचे कर्मचारी नितीन शिंदे हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्याने डॉक्टर बोरसे यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करून त्यांच्या बोटाला टाके टाकण्यात आले आहेत. या सर्व घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गढई येथील घराचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत तहसीलदार गणेश जाधव यांनी प्रशासकीय हालचाली तीव्र केल्या आहेत. तहसीलदार गणेश जाधव यांनी कबीर न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले की गढई येथील घरावर झाड पडल्याची माहिती मिळताच महसूल कर्मचाऱ्यांना तात्काळ पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. नुकसानीचा पंचनामा पूर्ण होताच शासकीय नियमानुसार बाधित कुटुंबाला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल. वादळी वाऱ्यामुळे त्र्यंबकेश्वर शहरात प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. त्र्यंबकेश्वर आणि परिसरातील अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या कबीर न्यूज नेटवर्क या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.